आज तारा आणि सोहम दिसत नाहीत. आहेत कुठे दोघं? बाबा ते सुमन काकांकडे गेलेत त्यांच्या फिल्मच्या डिस्कशनसाठी. अच्छा. हे सगळं सोडा ना. आत्ता या क्षणी आपल्या घरात सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक कुठला आहे? तर गुरुजींनी सारंग आणि सावलीसाठी जो एक उपाय सांगितलाय तो करायचा आहे ना. आणि त्याच्यासाठी एक मुदत दिली आहे त्यांनी 7 दिवसाची. मुदत 7 दिवसांची असू दे किंवा 7 वर्षांची, मी लग्न नाही करणार आहे आणि हे ठरलंय. त्यामुळे उगाच चर्चा नको आता. सारंग, मला सारंगचं म्हणणं पटतंय. आई काय आहे, कुठल्या युगात जगतोय आपण? युगात कसलं हे दुसरं लग्न किती ते ऐकायला पण किती ऑड वाटतंय. एक विधी म्हणून बघायचा याच्याकडे. हा विधी आपण सारंग आणि सावलीच्या सुखासाठी करतोय. हा फक्त विधी आहे आणि तो उरकायचा आहे. दादा, तू पण या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतोस? मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. नील थांब जरा. सारंग, याआधी आपण जे बोललो होतो की हा लग्नाचा विधी आपण जर का केला तर आपल्या बिझनेसची, कंपनीची, रूपम कॉस्मेटिक्सची नाचक्की होईल. आपल्या घराण्याला सुद्धा लोक नावं ठेवतील. हे तुझं म्हणणं मला अगदी पटतंय. मला राजकुमार जे म्हणतोय ते सुद्धा पटतंय की याच्याकडे विधी म्हणूनच फक्त बघा ना, लग्न म्हणून नका बघू. आपलं बोलणं झालं नाही. अरे हो, पण तू बोललीस ना मला की माझ्या इच्छेविरुद्ध तू काहीच नाही करणार. मग आता असं का बोलतेस? तिलोत्तमा मॅडम असं का बघतायत हे मला चांगलंच कळतंय. त्या कुठल्या तरी मोठ्या संकटात अडकल्या. पण काय करणार, त्यांनी मला वचनात अडकवून ठेवलंय. मी काय म्हणते, आपल्याकडे फक्त 7 दिवसांची मुदत आहे. त्यातले 2 दिवस तर असेच हा म्हणता निघून गेले. आपण चर्चाच करत राहिलो. आता या उरलेल्या वेळेत तरी आपल्याला उरलेली सगळी कामं करायला हवी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिलोत्तमा, हा विधी करायचा झाल्यास तशी एक मुलगी नको का जी या सगळ्या गोष्टीची वाच्यता कुठेही करणार नाही? हां, मुलगी शोधायला हवी ना. ती कधी शोधणार तुम्ही? म्हणजे याचा अर्थ तुम्ही कोणीच अजून याचा काहीच विचार केलेला नाहीये का? बरं, मी काय म्हणते, तिलोत्तमा, तू परवानगी देत असशील तर मीच माझ्या नजरेत कुणी अशी मुलगी असेल तर बघितली तर चालेल का? चालेल तुम्हाला सगळ्यांना? नाही, करेक्ट आहे आई. मी काय म्हणतो, करेक्ट आहे. तुम्हीच शोधा. काय ना, तुम्हीच उपाय आणलाय. तुम्हीच मुलगी शोधा, पण ती विधीपुरतीच पाहिजे. परत सांगतो. आपण बघू, नंतर बघू. आता जेवून घ्या शांतपणे. चला सारंग, जेव जेव. हे कसं शक्य आहे? माझ्या परिचयाची एक मुलगी माझ्या घरात वावरते 24 तास, पण मी तिला ओळखूच शकत नाही. हे कसं शक्य आहे? आता ना, मी तुला कितीही पुरावे दिले तरी तुला माझं म्हणणं खोटंच वाटणार आहे, तुझ्या कन्व्हिनियन्स प्रमाणे. पण मी तुला ऑलरेडी सानिकाचं कन्फेशन दाखवलंय हॉस्पिटलमधलं. कसलं कन्फेशन? ते जे स्क्रीनवर दाखवलंस ते कन्फेशन होतं? ती मुलगी सानिका होती कशावरून, आणि ही पोरगी अनामिका नावाची माझ्या घरात जी फिरतीये ती सानिका आहे कशावरून? मला सांग ना. नाही, ती असती ना तर मला कळलं असतं. तिचं वागणं, बोलणं, तिच्या लकबी, तिचा आवाज सगळं मी ओळखते. पण ही ती नाहीये. मला घाबरवण्यासाठी हे सगळं तुझं चाललंय, हो ना? बोल, खरं बोल. तिलोत्तमा, तुला विश्वास बसत नाही ना या सगळ्यावर? हो. मग ठीक आहे. आता मी जे काही सांगेन ना ते नीट कान देऊ नये. कान देऊ, ऐक मग. डॉक्टर साहेब, प्लीज माझ्या मुलीला वाचवा. मला तिची अवस्था बघवत नाही हो. एकुलती एक मुलगी आहे, प्लीज तिचा वाचवा.
जगन्नाथजी, मी तुमच्या भाषा समजू शकतो. हो, आम्ही प्रयत्न करतो. मी सांगलेलं औषध तुम्ही प्लीज ताबडतोब घेऊन या. मी लगेच घेऊन येतो. प्लीज प्लीज. जगन्नाथजी फोन का उचलत नाहीयेत? ते बर्न केस मधील मुलीचे वडील कुठे आहेत? ते तिकडे असते. हे आहेत का? हां. बर्न केस. हा सानिका. तुमच्या पेशंटला शुद्ध आली. डॉक्टरांनी बोलावले, चला लवकर. तुम्ही इथेच थांबा, मी डॉक्टरांना पाठवते. डॉक्टर सानिका कशी आहे? आता जाऊन काही उपयोग नाही. सानिका गेली. काय? तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, पण तुमच्याकडून बघणार नाही. सानिका गेली? म्हणजे ती सानिका रात्रीच गेली होती. डॉक्टरांनी तिला मृत सुद्धा घोषित केलं आणि मग तू माझ्याकडून एवढे सगळे पैसे कशासाठी घेतलेस ग? हा, हा काय नवीन खेळ आहे तुझा? खेळ माझा नाही आहे तिलोत्तमा, हा खेळ नशिबाचा आहे आणि तोही खूप मोठा. म्हणजे त्या रात्री डॉक्टरांनी सानिकाला मृत घोषित केलं. तिला अगदी पांढऱ्या चादरीने झाकून सुद्धा टाकण्यात आलं होतं. सगळ्या टेस्ट व्यवस्थित झाल्या ना? हो सर, हे रिपोर्ट्स आहेत तिचे. पोरीची अवस्था बघवत नव्हती सर. मेली ती बरं झालं. पुढे तिने आयुष्य कसं काढलं असतं? अरे, प्रत्येकाचं नशीब असतं. आपल्याला इतकं इमोशनल होऊन चालत नाही. आपण प्रॅक्टिकल आणि व्यवहाराने चालतो. मी तिचे सगळे रिपोर्ट चेक केले. शी इज डेड, कन्फर्म. आता ही डेड बॉडी तिच्या पालकांकडे सुपूर्द करायची. आई वडिलांची अवस्था बघवत नाहीये सर. वडील अश्रू लपवत आहेत आणि आईनं तर अख्खा हॉस्पिटल डोक्यावर घेतलंय. ही बातमी त्यांना सांगायची कशी? अरे कसं सांगायचं? बी प्रॅक्टिकल. ही बॉडी या स्ट्रेचरवर ठेव, फॉर्मॅलिटीज कर आणि देऊन टाक. पण तितक्यात एक चमत्कार झाला. म्हणजे देवाची कृपाच म्हण. तिचा श्वास परत आला आणि सानिका रिवाईव्ह झाली. डॉक्टर ही जिवंत आहे. माझी मदत करा. सानिका जिवंत झाली. नाही, तू खोटं बोलतीयस. कारण सानिका गेल्यानंतर जगन्नाथ आणि अलकानी त्यांच्या मुलीवर अंत्यसंस्कार सुद्धा केले, हो की नाही? मग ती डेड बॉडी कोणाची होती? इथेच तर खरी गोम आहे तिलोत्तमा. म्हणजे आता ऐक, त्या रात्री नक्की काय घडलं. डॉक्टर, माझ्याकडे फार वेळ आहे असं मला वाटत नाहीये. माझं काही बरं वाईट झालं तर माझं शेवटचं म्हणणं माझ्या कुटुंबियांना समजलं पाहिजे. प्लीज. बोला. बाबा, मी सानिका नील आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम आहे. माझ्या या अवस्थेला मेहंदळे कुटुंब जबाबदार आहे.